नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आणि 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का वाढणार, किती वाढणार आणि कुठून कुठपर्यंत पोहोचणार, हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार, 25 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि 25 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, हे जे तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचे प्रश्न आहेत ना, या प्रत्येक प्रश्नाचं आता या ठिकाणी आपणास देतो अचूक उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाजार देशातील सोयाबीनचा भाव ठरवत असतात। आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बरं, तर तो सध्या आपल्याला $10 प्रति बुशेलच्या आसपास दिसतोय। सोयाबीनचा भाव कधी खालच्या स्तराला $9.75 प्रति बुशेल तर वरच्या स्तराला $10.25 प्रति बुशेल किंवा थोडं बहुत आणखीन वाढत असतो। पण जागतिक बाजारात सोयाबीन, सोयाबीन, सोया तेल यांचे भाव दबावते, याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा दबावते। मागच्या 3-4 दिवसात आहे ती बाजारभाव पातळी 200 कमी झाली आणि बाजारभाव 3800 ते 4200 दरम्यान आलेला आहे, बरोबर आहे। आता तुम्हाला सांगतो की या परिस्थितीमध्ये 25 तारखेनंतर मग काय सुधारणा होणार, तर आंतरराष्ट्रीय बाजारात काही जास्त सुधारणा होणार नाही। पण देशातील बाजाराचा विचार केला तर मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला निवडणुका आहेत, 23 तारखेला निकाल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एक स्थिर सरकार येण्याची शक्यता आहे, एक आपण पकडून चालूयात। तर त्याच्यामुळं जे व्यापारी आहेत, जे त्या ठिकाणी इतर असणारे ट्रेडर्स आहेत, ते सध्या सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करत नाही आहेत। त्यांना वाटतं की भविष्यात काही ध्येय धोरणं समजा बदलली तर काय सांगावं। त्यामुळे 23 तारखेला निकाल लागला की आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी निश्चित कोणत्या दिशेने जाणार कळणार आहे आणि त्यानंतर 25 तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे। ही जी सोयाबीनची खरेदी वाढताना दिसणार आहे तर याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आहे आणि जो सोयाबीनचा भाव 3800 ते 4200 तो तुम्हाला डिसेंबर महिन्यात 4200 ते 4700 सुरुवातीला आणि 4850 पार 31 डिसेंबर पर्यंत दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको। म्हणून लक्षात घ्या
25 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वधारून 200ची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको, कारण एवढा भाव खाली उतरलाय की एवढ्या खाली सोयाबीनचा भाव टिकू शकत नाही. आणि 25 तारखेनंतर तात्काळ तुम्हाला सोयाबीनचा भाव 4000 ते 4500च्या दरम्यान दिसणार, एवढं मात्र खरं. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.